या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी, सरकारची जमीन विकू कशी दिली असा सवाल विचारला जातोय। पार्थ पवारांनी खरेदी केलेली ही सरकारची जमीन आहे, सरकारच्या साक्षीनं जमिनीवर डल्ला मारलाय का असाही सवाल उपस्थित करण्यात आला। जमीन व्यवहारामध्ये पार्थ पवारांना कुणी मदत केली असाही सवाल विचारला जातोय, तर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी निलेश खरमरेंकडे जाऊयात। निलेश, अनेक सवाल खरं तर या संदर्भात उपस्थित केले जात आहेत। पार्थ पवारांना या संदर्भामध्ये कोणी मदत केली का असा सवाल विचारला जातो। सोबतच सरकारची जमीन कशी काय विकली असा देखील सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातो। त्यामुळे सरकारकडून आता या संदर्भात काय उत्तर दिले जाते याकडेही लक्ष असणार आहे। मीडियावाल्यांना तुम्ही ढकलल्याबद्दल चुकीचं आहे। तर शेकडो कोटींचा हा जमीन गैरव्यवहार प्रकरण झी24 तासनं समोर आणलं आणि त्यानंतर आता जमिनीचे मूळ मालक देखील आक्रमक झालेले आहेत। मूळ मालकांना आज जाण्यापासून अडवलं आणि त्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। येत्या 20 दिवसांमध्ये आम्हाला आमची जमीन परत करा, अन्यथा आम्ही कुटुंबासहित आत्मदहन करू असा इशारा सगळ्या मूळ मालकांनी आणि वतनदारांनी दिलेला आहे। पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची देखील झालेली आहे। सरकारनं त्वरित यावर तोडगा काढावा आणि आमच्या जमिनी परत कराव्यात अशी त्यांची मागणी आहे। तर या व्यवहार प्रकरणावरून अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। सरकारची जमीन कशी विकू दिली, सोबतच पार्थ पवारांना कुणी मदत केली होती का असाही सवाल या निमित्तानं विचारला जातोय। 1800 कोटींची जमीन 300 कोटींना विकत घेतली, सोबतच केवळ 48 तासांमध्ये स्टॅम्प ड्युटी या व्यवहारामधली माफ करण्यात आली होती। केवळ 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली। त्यामुळे अनेक सवाल उपस्थित झालेले आहेत। विरोधक देखील हे मुद्दे मांडताना दिसत आहेत। सर्वात प्रथम झी24 तासनं ही बातमी समोर आणली। या गैरव्यवहाराचे अनेक पुरावे झी24 तासनं मांडले आणि त्यानंतर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणावर सरकारकडून देखील काय उत्तर दिले जाते हे पाहावं लागणार आहे। त्यामुळे पार्थ पवार आरोपांच्या चक्रव्यूहामध्ये अडकलेले आहेत। पार्थ पवारांवर सरकार मेहरबान आहे का असाही सवाल विचारला जातोय। तर सरकारनं सरकारची जमीन कशी विकू दिली, पार्थ पवारांनी खरेदी केलेली ही सरकारची जमीन आहे आणि या सरकारच्या साक्षीनं जमिनीवर डल्ला मारलाय का असाही सवाल उपस्थित करण्यात आलाय। जमीन व्यवहारामध्ये पार्थ पवारांना कुणी मदत केली असाही सवाल विचारला जातोय। सरकारी अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर वरदहस्त आहे का हाही प्रश्न उपस्थित झालाय। तर या व्यवहारावरून अनेक सवाल उपस्थित झालेले आहेत। सरकारनं सरकारची जमीन कशी विकू दिली, पार्थ पवारांनी खरेदी केलेली सरकारची जमीन आहे आणि या सरकारच्या साक्षीनं ही जमिनीवर डल्ला मारलाय का हा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत। निलेश, अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत। सरकारची जमीन आहे, मग ती सरकारनं विकू कशी दिली आणि जर ती विकू दिली तर ती कुणाच्या साक्षीनं, सरकारच्या साक्षीनं त्यावर डल्ला मारला का असे अनेक सवाल खरं तर या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत। नक्कीच खरं तर या ठिकाणी जर बघितलं तर माझ्याकडे ब्रिटिश गॅजेट आहे, ते 1819चं आहे आणि या ठिकाणी भारत सरकारचा शिक्कासुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय की ही जी जमीन आहे म्हणजे 63 एकर जमीन आहे ती महार वतनला देण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की महार वतन आणि 82 एकर आहे, म्हणजे 88 एकर आहे ते टोटल देण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी भारत सरकारचा शिक्का सुद्धा पाहायला मिळतो। ही जी जमीन आहे ती जवळपास 1819 साली ही त्यांना देण्यात आली होती। आणि मला सांगा, तुमचा 7/12 किती साली झाला? 1931चा 7/12 आहे माझ्याकडे। 1931 पासून 7/12 आमच्या आजोबांचं नाव आहे आणि तेव्हापासून ही जमीन म्हणजे 1819 ते 31 तोपर्यंत आमच्या ह्याच्यावर होते आणि 56ला खालसा केली। मला सांगा, आता मग ही शासनाची जागा आहे, ही शासनाने कशी विकली, म्हणजे तुमच्याकडली शासनाने घेतली? आमचे आजोबा पंजोबा हे कसंच नव्हते जमीन, तर त्यांनी ती खालसा केली आणि बेकायदेशीर तेव्हापासून आम्ही जळतोय। आजपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही। मग आता प्रश्न असा उपस्थित होतो की आता ही जर शासनाच्या ताब्यात जागा घेतली आहे तर मी ती खाजगी मालकीला कशी विकली गेली? खाजगी मालकीला कुठं विकली? पॉवरपासून दिली फक्त शीतल तेजवानी, खाजगी मालकीला विकलेलीच नाही। हे आम्ही शीतल तेजवानीला जमीन सोडवण्यासाठी फक्त पॉवरपासून दिलेली आहे।
हां, विक्री नाही, विक्रीचा व्यवहार झालेला नाही आणि जो काय झालेला व्यवहार हा टोटल बेकायदेशीर आहे. मग सत्तेचा वापर किंवा बळाचा वापर करून हा सत्तेचा आणि राजकीय हस्तक्षेप करून ही जागा बेकायदेशीर खरेदी झालेली आहे आणि ते रद्दबातल व्हावं हीच आमची अपेक्षा आहे. मला सांगताल, तुम्ही पण जागेचे मालक आहात, हा व्यवहार कशा पद्धतीने चुकीची झाला आहे? तुम्हाला वाटतं ह्याच्यामध्ये सत्तेचा गैरवापर केला किंवा ताकद वापरली? पूर्णपणे सत्तेचा गैरवापर केलेला आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे हे सगळं प्रकरण घडलेलं आहे. 300 कोटीला हा व्यवहार झालेला आहे त्यांचा, पण मूळ पाहिलं तर 1800 कोटीचा हा पूर्णपणे व्यवहार आहे. हा कमी भावाने घेतलेला आहे. म्हणजेच शेतकऱ्यांची तर फसवणूक झालेली आहेच, त्याचप्रमाणे त्यांनी जो चुकीचा व्यवहार केलेला आहे त्यातून आम्हाला आमची मागणी फक्त एकच आहे की तो जो दस्त झालेला आहे तो चुकीच्या पद्धतीने झालेला आहे दस्त, तो दस्त रद्द करण्यात यावा आणि ही जमीन आम्हाला बिनशर्त आम्हाला मूळ मालकांना परत मिळावी हीच आमची सर्वांच्या वतीने एक अपेक्षा आहे की ही जमीन आम्हाला परत मिळावी. नाहीतर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहोत, ही आमची भूमिका आहे. मला सांगा, आता जो हा व्यवहार आहे ही शासनाकडं जमीन होती असं शासनाचं म्हणणं आहे. मग ही शासनाकडनी ताब्यात घेण्यात आली एका खाजगी कंपनीने, तर ह्याच्यामध्ये शासनाकडनी चुकीचा व्यवहार झाला असं वाटतंय का राजकीय हस्तक्षेपामुळे विरोध जागा घेतली असेल? हा जो व्यवहार झालेला आहे हा शासनाकडनं पण चुकीचा झालेला आहे आणि गोरगरिबांना लुटण्यासाठी आम्ही ज्यांना पॉवर ऑफ अथॉरिटी लिहून दिली ती त्यांनीही आमची गद्दारीच केलेली आहे. आणि जर मी मागाशी म्हणल्याप्रमाणे जर 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे, आमची जागा मोकळी झालेली आहे. आता जर जागा आमच्या नजरांना भरून पूर्ण झाली असेल तर मग ती जागा पूर्ण आमच्या ताब्यात द्या बिनशर्त, विषय संपून जाईल. प्रत्येकाची 7/12वरती नावं लावा, आम्ही आमची जागा वाटून घेऊ कशी पण, जेणेकरून आमचे सगळेजण सुखी होतील. सगळे गरीब वर्ग आहे आमचा मागासवर्गीयांचा, आम्हाला दुसरा काय कुठला सारा आहे? तुमच्यासारखं नाही आमचं इकडून लुटायचं तिकडून लुटायचं. मग तुमचं वय किती आहे आणि तुमची इथं किती जागा आहे आणि हा जो व्यवहार झालेला आहे हा कशा पद्धतीने चुकीचा झाला? माझं नाव सुखराम गिनू गायकवाड, माझं वय 71 वय आहे. 71 वय आहे आणि माझी इथं जागा हिस्सा नंबर 7 आणि 12 आता मारवतमध्ये आहे. आता हा व्यवहार झालेला म्हणजे हा एकदम खोटा आणि फसवणूक करून झालेला व्यवहार आहे. हे शीतल तेजवानी, या शीतल तेजवानीला 2007मध्ये पॉवर त्यांचा मध्यस्थ माणूस येऊन गोड बोललं तुमची गव्हर्नमेंटने जागा घेतली असेल तर आम्ही सोडून देऊ त्याकरता आम्ही प्रयत्न करतो, तुम्हाला थोडेफार पैसे देतो आणि तुमच्याकडून पॉवर ऑफ अटर्नी घेतो आणि त्याच्या आधारे आम्ही तुम्हाला जागा सोडून देतो. त्यामुळं आमचे गोरगरीब लोक त्यांच्या विश्वासात आले आणि त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी दिली की मागे पुढे ती जागा मिळेल. मग याच्यात दोषी कोण वाटतं तुम्हाला? सरकार वाटतं किंवा जी सरकारने ताब्यात? आता ह्याच्यामध्ये शीतल तेजवानी पण दोषी आहे, गव्हर्नमेंट पण, आणि ज्या अधिकारी लोकांनी हे केलं जे रजिस्टर ऑफिससुद्धा दोषी आहे. त्यांनी कुठले कागदपत्र पाहिले हो करताना? महारवतनाची जागा असताना 50% नजराना भरावा लागतो, तो भरलेला नाही, तोही भरलेला नाही. आणि ही महारवतनाची जागा ज्या वेळेला घेतली जाते तो त्या समाजातला माणसाला पहिला प्रेफरन्स दिला जातो आणि नंतर नुसते नजराना भरल्यामुळे दुसऱ्या समाजाला जाऊ शकत नाही. तरी पण यांनी असे खोटे नाटे पुरावे तयार करून आणि ह्या वतनदारामधला एकच माणसाला घेऊन ते हे केलेले खरेदी करत हे खोटं. आणि त्याची व्हॅल्युएशन एवढी असताना सुद्धा एवढी मोठी व्हॅल्युएशन त्याच्या 1800 का 1900 कोटी तुम्ही या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करताय का? ह्यांना कायदेशीर कारवाई झाली पाहिजे का या सगळ्यांवर? यांच्यावर कायदेशीर कारवाई तर व्हायलाच पाहिजे आणि यांच्यावर गुन्हाही दाखल झाला पाहिजे आणि याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. कारण असे व्यवहार यांनी कुठे कुठे केल्यात आणि यांच्या प्रॉपर्टीचे सुद्धा यांनी कुठे कुठे व्यवहार केल्यात, किती लोकांना फसवलेलं आहे, ही याची सगळी चौकशी झाली पाहिजे. सत्तेचा गैरफायदा घेतलेला आहे यांनी सत्तेचा गैरफायदा घेतलेला आहे आणि आमची फसवणूक झालेली आहे. शीतल तेजवानी आणि ती आंबडे कंपनीच्या डायरेक्टरवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, अन्यथा आम्ही इथं आत्मदहन करणार आहे. याची दक्षता गव्हर्नमेंटने घ्यावं, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आणि बावनकुळे साहेबांनी घ्यावं. मला काय वाटतं, तुमची इथं जमीन आहे का? आणि जर असेल तर हा जो व्यवहार झालेला आहे ह्याच्यात दोषी कोण वाटतं तुम्हाला? यात दोषी म्हणजे हे जे तेजवानी आहे ते, आणि त्यांनी सदर मूळ मालकांना विचारात न घेता हा केलेला गैरव्यवहार आहे. आणि ही जमीन ही महारवतनी जमीन असून ती लाटण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. मग कारवाई कुणावर झाली पाहिजे? कारवाई ही ह्या व्यवहारात जे दोषी आहेत त्या सर्वांवर
फौजदारी दाखल झाली पाहिजे आणि योग्य तो आम्हाला न्याय दिला पाहिजे. या ठिकाणी आपण पाहतोय की आता या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. अर्थात या ठिकाणी जर त्या व्यवहारामध्ये जर सरकारी अधिकारी जरी असतील तरी नक्कीच त्यांच्यावर निलेश, कारवाई तर झाली या पाहिजे अशी सगळ्यांचीच मागणी आता एकच मागणी आहे की या संपूर्ण व्यवहारामध्ये जे कोणी दोषी आहेत त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.